आणि काही महिन्यांपूर्वी औरंगाबादचं नाव बदलून अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं। पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका या औरंगाबाद नावानंच लढवल्या गेल्या। पण आता जी महापालिकेची निवडणूक होतीये ती निवडणूक मात्र छत्रपती संभाजीनगर अशा नावानं होतीये। त्यामुळे महापालिकेत निवडणूक अर्ज दाखल करताना शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं लिहिणं आवश्यक आहे। पण प्रभाग क्रमांक 5 मधनं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले सौदागर शहाबुद्दीन यांनी आपल्या अर्जात शहराचं जुनं नाव म्हणजे औरंगाबाद असा उल्लेख केलाय। नियमानुसार त्यांचा हा अर्ज बाद होणं आवश्यक होतं, पण तसं झालंच नाहीये। त्यांचा अर्ज वैध ठरलाय, त्यांना चिन्ह सुद्धा मिळालंय आणि ते शहरात प्रचार सुद्धा करतात। त्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतो की शहराचं जुनं नाव लिहून सुद्धा हा अर्ज वैध कसा ठरला, तो बाद का झाला नाही। जो एमपी का इलेक्शन हुआ वो औरंगाबाद के नाम से ही हुआ, जो आमदार का इलेक्शन हुआ, एमएलए का इलेक्शन हुआ वो भी औरंगाबाद के नाम से ही हुआ। और जो पिछले दिनों हाई कोर्ट का जो डिसीजन रहा कि औरंगाबाद महानगर पालिका के नाम से ही इलेक्शन होना चाहिए, इसलिए मैंने जो है औरंगाबाद महानगर पालिका के नाम से फॉर्म भरा हुआ हूँ। मेरे को कायदे पे कानून पर पूरा भरोसा है, मैंने कायदे में काम किया और महानगर पालिका के जो इलेक्शन डिपार्टमेंट के जी श्रीकांत है उनको भी ये मालूम है कि मैं कायदे में हूँ, इसलिए उन्होंने मेरा फॉर्म रिजेक्ट नहीं किया, मेरे फॉर्म को सिलेक्ट किया गया। आता आपण जे निवडणूक घेत आहोत हे छत्रपती संभाजीनगर या नावानेच घेत आहोत आणि नामनिर्देशन पत्रही तसेच पद्धतीने आपण छापून सर्व जे उमेदवार अर्ज भरण्याची लोकांना ते तसं दिलेले आहे। एखादा अर्जामध्ये त्यांनी जर भरला असेल अशा पद्धतीचा, मला अशा पद्धतीचं कुठे लेखी प्रकारची तक्रारी नाही आलेलं, जर लेखी प्रकारची तक्रार आले तर त्याचा रितसर चौकशी करू। आणि उमेदवाराचा अर्ज वैध कसा ठरवला गेला, त्या निवडणूक अधिकाऱ्यावरती कारवाई का झाली नाहीचा सवाल आता शिवसेना आणि भाजप दोन्ही बाजूंकडनं निर्माण केला जातोय। गंभीर प्रकरण माझ्या समोर आणलेलं आहे। मी आत्ताच हे जे काही निवडणुकीचे प्रमुख असतात, कोण आरोप जे कोणी असतील त्यांना सुद्धा मी पाठवणार आहे आणि का केलं नाही याची या संदर्भात निवडणूक आयोगाला त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा सांगणार आहे। या शहराचं आपल्या नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे आणि सगळ्यांनी आपल्या उमेदवारी अर्जावर छत्रपती संभाजीनगर दिलेलं आहे आणि जर अशा कोणी उमेदवाराने त्याच्यावर औरंगाबाद दिला असेल तर त्याचा फॉर्म हा बाद व्हायला पाहिजे। पण जर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर पण नक्कीच कारवाई केली पाहिजे। पण इम्तियाज जलील यांनी मात्र शहराचं नाव हे औरंगाबादच राहील हे ठामपणे सांगितलंय। आमच्या फॉर्म मध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले। अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका। अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।